आमच्या गायकरांचा डान्स आहे ना असा बेकार आहे ना. नाचेंगे गाएंगे डांस करेंगे और क्या बस क्या यार. सो नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका ब्लॉगमध्ये. सो आजचा टायटल तमिळ बघून तुम्हाला समजलं असेल देखील आम्ही कुठे चाललोय. सो आम्ही चाललोय जेजुरीला, म्हणजे आपले गायकर परिवाराचे देव घेऊन. म्हणजे रात्रीच निघालोय कारण की आम्हाला सकाळी तिथे पहाटे पोचायचं आहे, त्याच्यानंतर अभिषेक घालायचं आहे, गोंधळ घालायचं आहे ना. आपला मेन आम्ही जेजुरीला का चाललो माहिती आहे का, आपला गायकर परिवार आहे ना त्याचा आम्हाला एक नवीन भगत भेटणार आहे. सो त्याच्यासाठी चाललोय. सो तुम्हाला तो पण दाखवते भगत कोण होणार आहे तो. आम्ही सर्व आता निघालो देखील. सो आम्ही आता आलो आपल्या हनुमंताच्या मंदिराजवळ. सो आता इथे आपली बस येणार आहे, आपली छोटी बस केली आहे आणि आम्ही जवळजवळ 35 जण काहीतरी आहेत देखील. सो सर्व निघायचं वगैरे. आपल्या इकडे महाराज पण आहेत देखील. आपला रात्रीचा प्रवास आहे आणि एकदम सुखमय असा प्रवास हो आमचा. आणि उद्या सकाळी पहाटे आपण पोहोचू जेजुरीला. त्याच्यानंतर अभिषेक वगैरे सर्व तुम्हाला दाखवते. धन्यवाद. ही पोरं आहेत ना, ही पोरा जेजुरीला नाही आहेत पण कामाची जाम आहेत. हे बघ एकाने बॉक्स फोडला, मला वाटला ते आहेत ना. नाना देखील पत्राला घेतलेत सर्वांनी, खूप मोठी मोठी अशी वस्तू घेतल्या देखील. निकत आणि एक बॉक्स इथेच फोडला. काय बोलायचं, आपली पोरं इथेच बॉक्स फेकायला लागली, फोडायला लागली यार. काय माहिती का, मुलांना आज झोप आल्यात, झोपाची वेळ झाली त्यांची. आपण रात्रीच निघालो ना. रात्री निघालो म्हणजे सकाळी आपण लवकर पोहोचू. ते नाही, सकाळी नंतर अभिषेक वगैरे आपण घालूच ना का. सकाळी लवकरच आपण देवांच्या अंघोळी आणि अभिषेक. आमच्या तर बस पण आली इकडे साईडला आणि सगळ्यांची नुसती गाय चाडायची यार. काय बोलायचं, आपण काय मजा करा ना. चला आपण चालू जेजुरीला देव घेऊन. मजा बी करायची, मजा करायची. बघूया तिकडे आपले नाना, तुम्ही येणार आहेत का आमच्या सोबत. मी पण येणार आहे ना. नाना आपल्या उद्या येणार, सकाळी येणार आहेत गाडीमध्ये. सो आम्ही आता बसमध्ये चाललो आहे का. हॅपी जर्नी आहे का. सावकाश जाणं, सावकाश आहे. आणि सर्व आता एकदम प्रॉपर प्रकारे बसू शकतात वगैरे. रात्रीचा आपला प्रवास आहे. सो रात्रीचे 11:30 का 11:45 वाजले. सो आम्ही आता निघालो. सर्व आपल्या गायकर पर्यंत सर्व आपले भाऊ लोक, प्रणय गायकर पण आपल्या सोबत आहे देखील. सो आपला रात्रीचा प्रवास एकदम सुखमय असा हो नक्कीच. अभी मजा आएगा ना भिड़ो. आम्ही चाले फक्त जेजुरी. तर आम्ही पोहोचलो आता फायनल जेजुरीला. आणि आम्ही जेजुरीला आलेला सर्वात पहिले आले आम्ही आपल्या नदीवर, म्हणजे आपल्या देवांचा आंघोळ करण्यासाठी. सो इकडे सगळे आहेत देखील. आणि इकडे एवढी थंडी आहे ना, एवढी थंडी लिटरली एवढी थंडी आहे ना. बरेच भाई कापते कशाला. थंडी एवढी बेकार आहे. कौशिकने पाप धुले का. थंडी नाही ना, नाही ना थंडी. चला मग आंघोळ करू, चला आंघोळ करू, चला म्हणता. आणि इकडे आपल्या आता देवांचा मस्त की आंघोळ केले. एवढ्या थंडीमध्ये जर आंघोळ करू शकतो ना तो आपला सुनील दादा. करा मरते सुनील दादा. सुनील दादा मरते पण खालपासून वरपर्यंत कापतो तो. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे. मध्ये काय आम्ही आता फायनल जेजुरीला पोहोचलो. मस्त की फ्रेश वगैरे झालं देखील. सर्वांनी आपलं ड्रेसिंग चेंज केलं. आणि हर्ष भावानी ना डायरेक्ट कुर्ता घातले कारण की त्याला मान आहे आज. सो बघूया त्याला मानाचा बोकड येतो. सो आपल्यासोबत इकडे आपले भाऊ लोक देखील आहेत. सो आम्ही चालू आता आपल्या जेजुरी गाडावर. सो जाऊया. आधी आपला अभिषेक घालायचा आहे, त्याच्यानंतर काय करायचं, गोंधळ पण घालायचं आहे कारण की आपला नवीन भगत आहे ना. सो नवीन भगत होणार आहे. सो आपला त्याचं नाव का, गौरव गायकर. तो आपला नवीन भगत आहे. सो त्याच्यात अंगण वगैरे येतील देखील. तुम्हाला सर्व काही ब्लॉगमध्ये दाखवत आहे. जय मल्हार. हेलकोट जय मल्हार. आता आमच्या भक्ताच्या अंगामध्ये आले देव. सो एकदम लेवल बाय लेवल. मी नाही काय लेग डे मेरला. चला. सो आपल्या भक्ताच्या अंगामध्ये आल्यात नव्हतं एकदम गोलीचे वेगाने धावत गेले. नाही तर आमची इथंच चाटे पोगले.
काय माहिती की आमचं दर्शन झालं मस्तपैकी, कारण की जास्त गर्दी नव्हती. आम्ही सकाळी 7:30 वाजता दर्शन घेतलं. सो आपल्या इकडे आता काय माहिती का अभिषेक घरचा आपल्याला. स्मरे पुंडरीकाक्ष समाय अभ्यंतर सुषे सर्वज्ञात्मा देवांवर आणि लिंगांवर अप्राप्त लक्ष्मी प्राप्त लक्ष्मी संपूर्ण लिंगांना हलके हाताने सोड. संपूर्ण लिंगांना हलके हाताने सोड. चंद्र रुद्रं प्रचोदयात् प्रियंकरे गौरी तडित गौरी लक्ष्मी श्री नमस्ते सर्व निवारित लिंगावर देवांवर मला सदा सपरिवार जय मल्हार. आम्ही मस्त अभिषेक वगैरे घातला देखील. सो एक नंबर. काय आता अजून खालते आपलं गोंधळ आहे ना, खालते आपलं गोंधळ आहे. सो त्याच्यानंतर आपला बेंड वगैरे आहे देखील. सो खूप जास्त धमाल मस्ती करू आपण आपल्याकडे, कारण की गायकर परिवारचे जेवढं पाप धुतलेलं सौरभ गायकरी पाप सर्व धुतले इथे. आणि सुनील गायकरींना सगळ्यात पहिले पाप धुतले तेवढे थंडीमध्ये सकाळी 6 वाजता. आलं होतं आपल्या रूमवर, कारण की त्यामध्ये का मस्त देव वगैरे गेम नाही, देवांचा अभिषेक घातला. आता देवांचा इथं आता खालते आपल्या गोंधळ आहे, तो मला थोड्याच वेळात दाखवतो. गेले नोकरी खंडेरायानं दिला, परत येऊन का नाही एक साडी देऊन हे 100 रुपये देऊन पाया पडून गेले. मला खोटं बोलायचं नाही, पहिल्या पायाला हात लावून आपले घराची बरकत झाली. आम्ही पण एवढं डबल तुमच्याकडे घेतले. मी 4 गुंठी जागा घेऊन त्या जागा इकून इथे घेतले. मला खोटं बोलायचं नाही, 1 रुपया कमी द्या, खरं ना द्या. इथं आपला रूम आहे. सो चला आम्ही आता आलोय. गोंधळ झाले स्टार्ट. सो आता तुम्हाला गोंधळ चालू झाले. आवाज आहे का आवाज. तुम्ही ज्याचं नाव घेतले डोळे उघड, डोळे उघड. अजून ज्याचं नाव घेतले, कोणाचं नाव घेतले? देव उचलून द्या. देव कुठंही खंडोबा दाखवा मला, उचलून द्यायचा, दाखवायचा नाही. उभार त्याला योच आहे. अरे वा, योच आहे. हा दुवा तिथंच. थोडा काय बघा, कोणाला देव ओळखता येतं त्यांनी बघा. देव कोणाला ओळखता येतं त्यांनी बघा. नक्की दाखवा सगळ्यांना. सांभाळून घेणं तुमचं काम आहे. लहान म्हणून त्यांनी मस्करी करा. देव तुमच्या समोर काढलाय ना, आणि जर त्या देवी खंबाना केली तर त्याची भोगणी तुम्हाला तुमच्या समोर काढले ना, मान्य आहे ना? एका डोकानं बाबा तुला
झाडाला बराच जेजुरी गडावर त्याला ना भावकी आणायला तर घरचे आणा 3 वर्ष हा झाड नवीन आहे वर्षाच्या वर्षाला कुटुंबाने जेजुरी गडाची वारी काढा माझी तुला मला सांगा देवा देवा सेवाच नाही भेटली कधी भात पाणी गेल्यानंतर विषयाच्या नादी आणि बघा तुमच्या खंडोबा रोज लागले दिसते डोळे जगामध्ये ना तुमचे प्रसिद्ध त्या देवाला हात जोडतो पदर बसतो देवाला इकडे आपला गोंधळ सुरू आहे. इकडे साईडला आपले दादाच आहेत ना जेवण करायला जेवायला यांना बायका साथ बाबाने घेतलं जेवण बनवायला याच्यामध्ये काढ याच्यामध्ये आपलं मटण आहे ना मटण आणि भाजी पण आहे ना भाजी पण आहे आपला आजचा खूप काही यातनं काय करा का यातनं काय कर साईड देखील कारण की ती साईडला आपलं गोंधळ सुरू आहे इकडे साईडला सर्व नाणीच आहेत ना आपल्या पूर्ण कटणे वगैरे करत आहेत कारण की आपलं जेवण थोडं चलत होईल नाणी त्यांची खूप जास्त मेहनत सदानंदाचा येळपूर म्हणायचं म्हण सदानंदाचा येळपूर सदानंदाचे येळपूर सो बाटला आम्ही भरून घेतला आम्ही आता निघालो परत एकदा वाकलीला जाण्यासाठी कारण की आम्ही जेजुरीला आलेलो आमचा जो म्हणजे आजचा काम होता संपला कारण की आपला नवीन भगत तो पण आपल्याला भेटला आणि गोंधळ पण घातला अभिषेक पण घातला त्याच्यानंतर आता आम्ही वाकलीला जाणार त्याच्यानंतर बेंड वगैरे केलेत आम्ही आणि हर्षबाईचा वगैरे डान्स बघा तुम्ही श्रेयस भाई एकदम बेकार असा नाचतोय सो आम्ही आता झालो मस्तपैकी रेडी पण पुन्हा एकदा फ्रेश झालो आहे सो आता चला जाऊया बसमध्ये कारण की जेवलो वगैरे सर्वजण कारण की जेवणाचा मी शूट नाही गेला कारण की सर्वजण एकदम घाईघाईमध्ये होते ना कारण की जसा आमचा गोंधळ झाला सगळे घाईघाईमध्ये सगळ्यांची गडबड होती काही समजलं नाही शूट करायला पण नाही भेटला परतीच्या प्रवासाची मज्जा बघा तिचा प्रवास नक्कीच चला आणि महाराज बघा ना मी किती फ्रेश दिसतो ना इकडे एक नंबर हँडसम आहे बोलले सो आम्ही आता चालू निघालोय आवाज गवलनी एवढ्या माग लागतात कशा पर्सनल नका जाऊ तुम्ही पर्सनल नका जाऊ आम्ही आता निघालोय सो आम्ही जेजुरीच्या आठी आलेलो आम्हाला एक नवीन भगत पण भेटला आमचा आम्ही अभिषेक पण घातला त्याच्यानंतर गोंधळ पण घातला सो आता आम्ही झालो वाकल्यामध्ये पुन्हा एकदा आणि स्थापन करायचे आणि बेंड वगैरे केले आम्ही नाचू खूप जास्त तुम्ही बघा आता. तुम्ही नाचा मी देवाऱ्यानं आल्यावर तुम्ही येतो. ते चालेल तसं करा पण आम्ही आमचा डान्स बघा आमच्या गायकरांचा डान्स आहे ना असा बेकार आहे ना यशदा पण आपल्या सोबत होता यशदा एकदम हँडसम सगळे हँडसम मी आमच्या घरातून आमच्या देवाऱ्यातून काठी घेऊन येणार नक्कीच आणि सगळ्यांचे उपटा घाला मी आहे सगळ्यांचे पहिला तुझ्यापासून आता जायचं आपण वाकल्यामध्ये आणि आपल्या गायकर परिवारांचा आता डान्स बघा डान्स आता किती वाजले साधारणपणे 7 पर्यंत पोहोचू आपण असं आज बेंडवाला फोन करतो बेंडवाल्यांना एकदम शुक्रवारचा प्रवास आपला गोंधळ झाला नवीन भगत पण झाला आपला काय बोलतो अभिषेक पण घातला सो आता वाकलगावात बेंड केलं आपण सो गायकर परिवार सर्व येणार आणि खूप जास्त धमाल मस्ती मस्त मस्त नाचेंगे जाएंगे डांस करेंगे और क्या बस क्या यार बहुत अच्छे चल निहाल गायकरने स्वतः देव घेतल्यात निहाल गायकरने स्वतः देव घेतल्यात सो इकडे डिस्कशन सुरू आहे आमच्या अंग बंडा आपल्याला इधर पूरा बिगा दिया यार इधर अपने इधर क्या मालूम अपने बस में होली चाहिए भाई देखो भाई तो धुली बंधन हुआ भाई
मलाई बनाते बाय पिचरी माझी बांगडी आता मध्ये नको ए लरला ओ माय गॉड कैसा लगा कैसा लगा आम्ही आला तर फूड मॉलला काहीतरी खायला कारण की माहिती आहे आमचं नुसतं खर्च असतं आमच्या पोरांना लागले भूक म्हणून सो आम्ही डायरेक्ट आता आम्हाला त्यातून हा कारण की काय माहिती आहे का आम्ही जेजुरीवरून निघालोय त्याच्यानंतर गाडीमध्ये खूप जास्त ट्रॅव्हलिंग करून दमलेलो ना खूप जास्त दमलो त्याच्यामुळे आम्ही थोडा इथे रेस करायसाठी थांबलो आणि थोडं काहीतरी खाऊन पण घेतोय आमचं असं ₹1,00,000 खर्च असतं ना इकडे बघा गाईज इकडे बघा आमचा आहे ना आमचा इकडे ₹1,00,000 खर्च असतो काही 20 वाला यो 50 ला भेटते इकडे लय मागे याला घास लागली तरी खातो यो तर गायच कसं आहे माझ्या विषयात आम्ही फायनली पोहोचलो आपल्या घरी म्हणजे आपल्या वाकल्या गावामध्ये सो इकडे बघा सो इथे आपली बस आहे नाही इकडे आपले सगळे पब्लिक आता बसमध्ये उतरत आहे नाही इथं आपला हनुमंताचं मंदिर सो इकडे आपले सर्व लेडीज वगैरे आले देखील आपल्या गायकर कुटुंबाचे सर्वजण की बेंड वगैरे आता बेंडवाले येतात देखील सो थोडे आता अर्धे रस्ते आलेत त्याच्यानंतर बेंडाच्या आतीच बाजूने आम्ही सर्वजण नाचत जाणार सो आता बघूया खूप जास्त धमाल मस्ती होणार मग दाखव ना
सदानंदाचा. Guys, जो आमचे फायनली देवरामध्ये पोहोचले फायनली. आपल्या फायनली गायक गाभाऱ्यात पहिल्यांदा असं डायरेक्टली गाभाऱ्यात पोहोचलो. आणि खूप अशी धमाल केली, मजा केली. काही ना काही आम्हाला असं संकट येतात देखील, अडचणी येतात, पण आज ते आम्ही पूर्ण अडचण सॉल्व्ह केली ना. आज आपली फायनली पोहोचली. नसलं काही. समर्थ बीट सोनारपाडा. जर कोणाला पाहिजे असेल ना दादा सांगा कॉन्टॅक्ट करा. दादांच्या खाली नंबर देते, 1 नंबर वाजवता. दादा नक्कीच भेटून भारी वाटतं तुम्हाला. तुम्ही भारी वाजवला, आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली, आम्हाला 1 नंबर मजा देखील आली, नाचायला देखील मजा. दादा नक्कीच पुढच्या वर्षी तुम्हीच या का परत. आणि इकडे देखील आपले भाऊ लोक होते. 1 नंबर भाई, 1 नंबर वाजवले तुम्ही. दादा 1 नंबर आहे का, 1 नंबर. आणि तुमचा पण ब्लॉगिंग चॅनल आहे कोणाचा, व्हिडिओ काढता का तुम्ही? सो नक्की दादा चॅनलचं नाव काय तुमच्या? साई लोखंडे. नक्की दादाच्या चॅनलला तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा, सबस्क्राईब करा. नक्की दादा